साहेब गेले 15-20 दिवसापासून पाऊस खूप राज्यभरात चालू आहे. अनेक ठिकाणी म्हणजे मुसळधार पाऊस म्हणजे की पूर्वस्थिती परिस्थिती झाली, लवकर पाऊस आलाय, त्यामुळे अनेक ठिकाणी खरं तर शेतकऱ्यांचं पण नुकसान झालंय. कसं बघा ज्याच्याकडे पाऊस चांगला पडतोय हे एका दृष्टीनं भाग्याचं लक्षण आहे. भूगर्भाच्या पाण्याची पातळी ही वाढेल आणि जवळपास वर्षभर पाण्याची चिंता होणार नाही अशी स्थिती आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालं, पावसाळ्यात ते होते असतं आणि अशा वेळेस सरकारने त्यांना मदत करावी. पण पाऊस अधिक पडणं हे नुकसान झालेलं नाही. साहेब, आपण बघतोय की माळेगावची जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केली जाते. स्वतः उपमुख्यमंत्री तळ ठोकून बारामतीमध्ये बसलेले. उपमुख्यमंत्री ठीक आहे, त्यांना विचार. साहेब, या तंत्रज्ञानाच्या संदर्भात आज महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केलेली आहे. काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो? उत्पादन वाढीसाठी, शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी, खताचा खर्च कमी करण्यासाठी, पाणी कमी लागेल कसं यासाठी, या सगळ्या गोष्टीचा फायदा हा AIच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि म्हणून मी पहिल्यापासून प्रयत्न करतो 3 वर्षात की मला मुलींना त्याचं ज्ञान घेण्याची संधी असली पाहिजे आणि ती सुदैवाने झाली. आत्ताच एक मुलगी काय काय तू ही मुलगी माळेगावची. तू काय शिकली? बी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. ऐकलं, मी म्हणजे इंजिनियर आहे या विषयात आहे. आणि तुला 10वीला मार्क किती होते? 10वीला 97.20%. 97. 12वीला 86%. आणि आता इंजिनिअरिंगला 9.34. माळेगावची मुलगी. आणि बरं वाटतं की आपल्या भागातल्या. आणि वडील काय करतात? वडील रोजंदारी करतात. म्हणजे सामान्य कुटुंबात. तर आज या आणि ही शिकली इथंच शारदानगर आणि VP मध्येच पूर्ण शिक्षण झालं. विद्यापीठाचा आणि शारदानगर. तर आता ही अमेरिकेत झाली. कुठली? मास्टर्स इन डेटा सायन्स अँड अनालिटिक्स US मध्ये, कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफ मिझोरी. आणि रोजंदारी करणारे त्यांच्या घरातली माळेगावची मुलगी, तिचं समज रेकॉर्ड तिने आता सांगितलं आणि आता अमेरिकेला चाललेली आहे. हे सगळं